तर सुनेत्रा पवार आता विधान भवनात पोहोचलेल्या आहेत। सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी सुनेत्रा पवार आता निवडणूक लढवणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून या जागेसाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती, मात्र सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालं आणि त्या सध्या विधान भवनात पोहोचलेल्या आहेत। सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि आजच सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाली। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज तळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुनेत्रा पवार आता विधान भवनात पोहोचल्याचं समजतंय। राज्यसभेची पोटनिवडणूक जी आहे ती 25 जूनला होणार आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे मोकळ्या झालेल्या जागेवरती, रिक्त झालेल्या जागेवरती ही निवडणूक होणार। सुनेत्रा पवार यांना संधी द्यायचं हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं जे आहे ते निश्चित केलं आणि त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। खरं तर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायची का याच्याविषयी अनेक गोष्टींवरनं चर्चा आली। अजित पवार स्वतः या बाबतीमध्ये तयार नव्हते, मात्र त्यांच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी करली। दुसरा ऑप्शन जो होता तो म्हणजे पार्थ पवार यांना द्यायचं का, तर नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला जी आहे ती पसंती दिली। दुसरी नाराजी झाली छगन भुजबळ यांची। छगन भुजबळ यांना सुद्धा त्यांचा दावा होता, लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी नाशिकवरून दावा केला होता, मात्र त्यांना तिकीट मिळू शकलं नाही। युतीचा धर्म पाळण्याच्या जे कारण सांगण्यात आलं। मात्र आता सुनेत्रा पवार या राज्यसभेत जाणार, त्याच्यासाठी उमेदवारी दिली आहे, जवळजवळ निश्चित झालेला आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते आलेले आहेत। अजित पवार त्यांच्यासोबत आहे। खरं तर 2 जागा रिक्त झाल्या होत्या, पियुष गोयल यांची जागा आणि उदयनराजे भोसले यांची जागा। त्याच्यापैकी पियुष गोयल यांची जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला दिली जाईल अशी शक्यता आहे। त्यामुळे भाजपच्या कोट्यातनं त्या होत आहेत का, हा सुद्धा एक प्रश्न आहे। भाजप त्यांच्यासाठी किती मदत करते। सर्वसहमतीने हा निर्णय झाला असला तरी छगन भुजबळ हा फॅक्टर सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण सलग 2 महिन्यामध्ये दुसरी नाराजी छगन भुजबळ यांच्यासाठी जाहीरपणे नाराजी जी आहे ती व्यक्त होते आहे। भुजबळ समर्थक नाराज आहेत, त्यामुळे राजकीय गणितं पुढची जुळवताना महायुती अंतर्गत प्रत्येक भूमिका, प्रत्येक पाऊल किंवा प्रत्येक घेतलेला निर्णय हा महत्त्वाचा असणार आहे। काल सुनील तटकरे म्हणाले होते की स्ट्रॅटेजी, मात्र ही स्ट्रॅटेजी त्यांना अनेक वेळा अडचणीची ठरते की उमेदवार ऐनवेळी घोषित करणं। आज बघितलं आपण शेवटचा दिवस आहे, त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढते आणि त्यामुळे पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जी आहे ती अडचणी ठरतं। मात्र आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, राज्यसभेच्या मोकळ्या प्रफुल्ल पटेल यांच्या जी जागा रिक्त झालेली आहे त्याच्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुनेत्रा पवार अजित पवारांसह विधान भवनात पोहोचलेले आहेत। हो, नक्कीच पंकज, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। खरं तर 2 दिवसांपासून या जागेसाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती। सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याही नावाची चर्चा सुरू होती, मात्र आज अखेर सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि त्या अर्ज दाखल करण्यासाठी विधान भवनमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। Thank you.